नमस्कार, मी सौ स्मिता आपटे। स्मिता चिंतन बोध या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आज गायत्री मंत्राविषयी थोडीशी माहिती द्यायचा प्रयत्न करते। गायत्री मंत्राविषयी सगळ्यांना खूप कुतूहल असतं की गायत्री मंत्र हा काय आहे। गायत्री एकंदर 24 आहेत, त्यातल्या 5 गायत्री वरचेवर म्हटल्या जातात। गायत्रीची उपासना म्हणजे ध्यान, धारणा, जप आणि जप करण्यापूर्वी प्रथम प्राणायाम करण्याची ही पद्धत आहे। ज्या गायत्रीचा जप करायचा आहे त्या देवतेचे रूप आपल्या ध्यानात येऊन चित्त तिकडे ठेवणे म्हणजे ध्यान करणे। मनात ते चित्र स्थिर झाले की त्याची धारणा होते आणि आपल्याला जर गायत्री उपासना करायची तर 8 दिवसात किंवा त्याहीपेक्षा कमी दिवसात 24,000 जेव्हा जप होतो तेव्हा एक पुरस्चरण झालं असं मानलं जातं। नेहमी आपण घरामध्ये पूजा झाली की आरती करतो। आरत्या, देवे हे म्हणून झालं की गायत्री म्हणून फुलं वाहिली जातात आणि देवाची पूजा पूर्ण होते। गायत्री मंत्र हा कल्पतरूच्या प्रमाणे आहे। त्यातील ओंकार हा भूमीतून बीज साकारून यावं असा कोंब मानला जातो। भगवंत आहे त्याचे ज्ञान, परमेश्वरावरील निष्ठा ओंकाराच्या उच्चारणाने येते। हा कोंब 3 शाखांमध्ये म्हणजे भूः, भुवः, स्वः याच्या रूपाने वाढत जातो। भूः म्हणजे आत्मज्ञान मिळवून देण्यास समर्थ आहे। भुवः म्हणजे जीव आणि शरीर धारण करतो तेव्हा करायचा कर्मयोग सुचवितो आणि स्वः म्हणजे समस्त द्वंद्वाला स्थिरत्व देऊन समाधी स्थिती देण्यास समर्थ करतो। भू या शाखेतून तत्सवितुर्वरेण्यम या उपशाखा उद्भवलेल्या आहेत। शरीरधारकाला जीवाचे ज्ञान करून देण्यास तत् हा उपयोगी शब्द आहे। शक्तीला समुपार्जन करण्यासाठी म्हणजे मिळवण्यासाठी सवितु याचे सहकार्य होते। वरेण्यम हे मानवाला जंतु स्थितीतून दिव्य स्थितीला जाण्यास सहकारी होते। भुवः या शाखेतून भर्गो देवस्य धीमहि या 3 उपशाखा उत्पन्न झालेल्या आहेत असे मानले जाते। भर्गो म्हणजे निर्मलत्व वाढवितो, देवस्य म्हणजे देवतांनाच केवळ साध्य असलेली दिव्य दृष्टी मानवाला मिळवून देतो आणि धीमहि या उच्चाराने सद्गुणांची वृद्धी होते। स्वः यातून धियोमुळे विवेक आणि योनहामुळे संयम, प्रचोदयातमुळे समस्त जीवसृष्टीचा सेवाभाव आपल्या मनामध्ये वाढीस लागतो। याकरता गायत्री ह्या कल्पवृक्षाच्या 3 शाखा आहेत। प्रत्येक शाखेत 3-3 उपशाखा हे समजले की गायत्री म्हणताना तो भाव मनामध्ये उपस्थित व्हावा। नेहमी प्रचारात असणाऱ्या 5 गायत्री आपल्याला खूप उपयोगी पडतात। सूर्य गायत्री ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। विष्णु गायत्री नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्। शिव गायत्री तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्। गणेश गायत्री एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात्। आणि लक्ष्मी गायत्री महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। ओम शांती शांती शांती। आपल्या घरामध्ये होणाऱ्या नियमित ज्या वेगवेगळ्या पूजा असतात म्हणजे पुरुषप्रधान देवता असेल, स्त्रीप्रधान देवता असेल तर ह्या गायत्रींचा उपयोग होतो आणि गायत्री मंत्र म्हणून फुलं वाहिली की पूजेला पूर्णत्व येतं। ह्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा। व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा
आणि आपल्या परिचितांनाही तुम्ही हे व्हिडिओ पाठवू शकता. धन्यवाद.